स्वामी समर्थ प्रकट दिन 7 दिवसांची विशेष सेवा 4 एप्रिल ते 10 एप्रिल। जे मागाल ते सर्व काही मिळेल, फक्त ही सेवा करा। श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये। 10 एप्रिल रोजी आपण सर्वजण स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन साजरा करणार आहोत आणि म्हणूनच या सप्ताहामध्ये 4 एप्रिल ते 10 एप्रिल या दरम्यान श्री गुरुचरित्र पारायण केले जातात। आपल्या प्रापंचिक अडचणींचे समस्यांचे निवारण करण्यासाठी, तसेच सर्वात महत्त्वाचे गुरु दत्तात्रयाची स्वामी समर्थ महाराजांची कृपादृष्टी प्राप्त करण्यासाठी प्रत्येकाने गुरुचरित्र पारायण अवश्य करावे। आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हे पारायण केले असेल, परंतु काही सेवेकरी आपल्याला नव्याने जोडलेले आहेत। त्यांच्यासाठी म्हणूनच सर्वांसाठी गुरुचरित्र पारायण कसे करावे, पारायण करत असताना कोणते साधे सोपे नियम पाळावेत, पारायणाची पूजा मांडणी कशी करावी, पूजा कशी करावी, उद्यापन कसे करावे, वाचन कसे करावे, ही सर्व माहिती आपण आज बघणार आहोत। गुरुचरित्र पारायण ज्या घरामध्ये सुरू असतं त्या ठिकाणी पारायण ऐकण्यासाठी स्वतः दत्त महाराज येतात। दत्त दर्शनाची अनुभव आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही। गुरुचरित्र पारायणाने नुसत्या मनोकामना पूर्ण होत नाहीत, तर दत्त दर्शनाचा साक्षात्कार देखील होतो। त्यामुळे गुरुचरित्र पारायण करताना खूप नियम पाळावे लागतात अशी शंका भीती मनात न ठेवता श्रद्धेने या दिव्य गुरुचरित्राचे पारायण करा। आपल्यापैकी ज्यांच्या मनात असं आलं आहे की गुरुचरित्र पारायण करावे, नियम फार आहेत का, तुमच्या मनात आलं आहे हे म्हणजे स्वतः दत्त महाराजांची स्वामी महाराजांची इच्छा आहे की तुम्ही हे पारायण करावं। त्यामुळे मनात कुठलीही शंका भीती न ठेवता आपण या सप्ताहामध्ये 4 एप्रिल ते 10 एप्रिल 2024 या दरम्यान हे पारायण सेवा गुरुचरित्र पारायण अवश्य करावे। गुरुचरित्र पारायणाचे नियम। गुरुचरित्र पारायण स्त्री किंवा पुरुष कोणीही करू शकतो। आपल्या मनात आलं आहे हे म्हणजे दत्त महाराजांची इच्छा आहे, म्हणूनच मनातील शंका भीती काढून गुरुचरित्राचे पारायण आपण अवश्य करावे। रोज पारायण सुरू करताना आपलं कपाळ, दोन्ही बाहू, कंठ, हृदय, गुडघे या ठिकाणी भस्म लावावं। भस्म लावूनच आपलं रोजचं वाचन सुरू करावं। भस्म लावल्यामुळे आपल्या शरीराची शुद्धी होते। रोज वाचन करताना श्री स्वामी समर्थ किंवा दत्त महाराजांचा ओम राम चिरंजीवी नमः या मंत्राचे मनोभावे पठण करावं आणि त्यानंतरच आपलं वाचन सुरू करावं। गुरुचरित्र पारायणाच्या ठिकाणी 2 आसन ठेवावीत, एक आपल्याला बसण्यासाठी, दुसरं दत्त महाराजांसाठी। पारायण सुरू असताना दत्तगुरु स्वतः येतात आणि आपलं गुरुचरित्र पारायण श्रवण करतात अशी श्रद्धा आहे आणि अनुभव देखील आहेत। वाचन कसं करायचं? अगदी मोठ्याने पण नाही, अगदी मनात पण नाही, कारण वाचनाचे जे उच्चार असतात त्यामुळे आपल्या घरामध्ये स्पंदन निर्माण होतात, ज्यामुळे आपल्या घरातील वातावरणाची शुद्धी होते। वाचन सुरू असताना मध्येच सारखं उठायचं नाही। जर आपल्याला तहान लागत असेल तर थोडंसं तांब्याभर पाणी जवळ घेऊन बसा। मध्ये बोलायचं नाही। काही अपरिहार्य कारणामुळे जर उठावं लागलं तर पाय स्वच्छ धुवून यायचं, हात पाय स्वच्छ धुवून यायचं, गोमूत्र शिंपडूनच पुन्हा वाचनाला बसायचं। गुरुचरित्र पारायणाच्या 1 दिवस अगोदर 4 कुत्रे आणि एका गाईला गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालायचा। आपलं देवघर स्वच्छ करायचं, गोमूत्र शिंपडून घ्यायचं, संपूर्ण घरात गोमूत्र शिंपडावं, देवघराजवळ गोमूत्र शिंपडावं। वाचन कधी करावं? दिवसभरात आपण कधीही वाचन करू शकता, परंतु पहाटे किंवा सकाळी एकाग्रता चालली जाते, म्हणून सकाळी जास्तीत जास्त वाचन करा। नाही शक्य असेल तर संध्याकाळी वाचन करा। दुपारी 12 ते 12:30 दत्तगुरूंची भिक्षेची वेळ असते। एवढे वेळ सोडून दिवसभरात कधीही आपण संध्याकाळी 7 वाजेपर्यंत गुरुचरित्राचे पारायण करू शकता। शरीराने मनानं ब्रह्मचर्य पाळायचं। खाण्यापिण्याचे महत्त्वाचे नियम। परांडा टाळायचं। हॉटेलचे किंवा बाहेरचे जेवण खायचं नाही। कांदा, लसूण, मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचं। मग पारायण काळात खायचं काय? दूध पोळी खाऊ शकता, भाजी पोळी खाऊ शकता, भात देखील खाऊ शकता, परंतु भात खाल्ल्याने झोप येते, आळस येतो, म्हणून भात खाण्याचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं। उपवास करायची गरज नाही। पारायण सुरू असताना कुठल्याही अंत्यविधीला किंवा वर्षश्राद्धाला जाऊ नका। सुतक जर पडलं किंवा वृद्धी असेल तर पारायण आहे त्या ठिकाणी थांबवून द्यायचं। दुसरं कोणाकडून तरी ते वाचन करून घ्यायचं, कारण अर्धवट सोडायचं नाही। महिलांच्या बाबतीत जर विटाळ अडचण आली तर तेवढे दिवस सोडून द्या।
जरी आपलं वाचन प्रकट दिन होऊन गेल्यावर संपलं तरी चालेल, परंतु पारायण पूर्ण करायचं. पारायण काळात दत्तगुरूंना रोज सकाळ संध्याकाळ आपण घरात जे बनवतो त्याचा नैवेद्य दाखवायचा. सकाळ संध्याकाळ आरती करायची. रोज आपलं वाचन झाल्यानंतर रात्री विष्णू सहस्त्रनाम किंवा शमस्तोत्र पण वाचा. असं केल्याने दिवसभरात आपल्या वाचनामध्ये काही त्रुटी राहिली असेल तर त्याची दत्तगुरूंना क्षमा मागायची. पारायण काळात दत्तगुरूंचा आपल्या घरामध्ये वास असतो, म्हणून शांतता पाळायची. भांडण कलह होऊन द्यायचे नाही. आणखी एक महत्त्वाचा नियम, गादीवरती किंवा पलंगावरती झोपू नका. जमिनीवर घोंगडी किंवा चटई अंथरायची, त्यावरती झोपावं. पारायण काळात आपण अखंड दिवा प्रज्वलित करतो. दिवा विझणार नाही याची काळजी घ्यायची. अनावधानाने विझलाच तर दत्तगुरूंची क्षमा मागायची, पुन्हा प्रज्वलित करायचा. गुरुचरित्राची पोथी असेल तिचं 8 दिवस पवित्र पाळायचं. ही पोथी आपलं वाचन झालं की एका स्वच्छ वस्त्रामध्ये झाकून ठेवावी. रोज पोथीची हळद कुंकू अक्षता फूल वाहून पूजा करायची, नंतरच वाचन सुरू करायचं. यातील महत्त्वाचे जेवढे नियम आहेत ते सर्व नियम पाळावेत. शुद्ध भाव ठेवावा, श्रद्धा ठेवावी. दत्तगुरूंचा साक्षात्कार, त्यांची दिव्य अनुभूती आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही. गुरुचरित्र पारायणाची मांडणी. आता आपण बघूया गुरुचरित्र पारायणाची मांडणी कशी करायची. गुरुचरित्र पारायण करताना लागणारे साहित्य: एक कलश किंवा तांब्याचा शुद्ध पाण्याने भरलेला. स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर मूर्ती घ्यावी. दत्त महाराजांची मूर्ती असेल तर मूर्ती घ्यावी. एक नारळ, फूल, हार, विड्याची पानं, सुपारी, हळकुंड, बदाम इत्यादी साहित्य. गुरुचरित्र पारायण पूजेची मांडणी. देवघराजवळची जागा स्वच्छ करून घ्यायची. आपल्याला 2 पाट लागतील किंवा 2 चौरंग घ्यावेत. एका चौरंगावरती किंवा एका पाटावरती स्वामी समर्थ महाराज, दत्त महाराजांचा फोटो ठेवावा आणि त्यांच्यासमोरील जो पाट किंवा चौरंग असतो त्यावरती गुरुचरित्राची पोथी ठेवायची. ही संपूर्ण जागा गोमूत्रानं शुचीभूत करून घ्या. त्यानंतर या पाटावरती किंवा चौरंगावरती स्वच्छ लाल वस्त्र मांडावा. फोटो नसेल तर हरकत नाही. अशा पद्धतीने स्वामींचा किंवा दत्त महाराजांचा फोटो मांडून घ्यावा. त्यानंतर प्रथम दिवा प्रज्वलित करायचा. शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करावा. या दिव्याचं पूजन करायचं. हळद व अक्षता फुलं वाहावीत. नंतर आपल्या पहिल्या 3 बोटांनी भस्म लावून घ्यायचं. गुरुचरित्र पारायणाचा संकल्प. आपल्या उजव्या हातामध्ये 1 चमचा पाणी घ्या. त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एखादं फूल घ्यावं. मनोमन दत्त महाराजांचं स्मरण करावे आणि म्हणायचं: श्री गुरुदेव दत्त, मी माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या अक्षयप्राप्तीसाठी, लक्ष्मीप्राप्तीसाठी गुरुचरित्र पारायणाची ही सेवा करत आहे. दत्त महाराज माझ्याकडून ही सेवा करून घ्यावी अशी विनंती करतो. ताम्हणामध्ये हातातील पाणी सोडून द्यायचं. गणपती पूजन. संकल्प केल्यानंतर आपण आता गणपती पूजन करणार आहोत. एका तांब्यामध्ये थोडेसे अक्षता घेऊन गणपती बाप्पाची मूर्ती घ्या. मूर्ती नसेल तर सुपारी घ्यावी. गणपती बाप्पांना शुद्ध पाण्याने, नंतर पंचामृताने, पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घाला. गणपती बाप्पांना स्नान घातल्यानंतर त्यांची आपण चौरंगावर स्थापना करणार आहोत. चौरंगावरती थोडेसे तांदूळ ठेवावेत. त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करावी. या मूर्तीला हळद कुंकू अक्षता गंधाक्षता फुलं वाहा. ओम श्री महागणपते नमः. गंध अक्षता पुष्पम समर्पयामी. कलश स्थापना. शुद्ध जलाने भरलेला एक तांब्या घ्या. त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एखादा फूल टाका. एक सुपारी टाका. त्यावरती विड्याची 5 पाने ठेवा. गणपती बाप्पांच्या शेजारी चौरंगावरती थोडेसे तांदूळ ठेवा. त्यावरती कलश स्थापन करा. तांब्यावरती खालून वर कुंकवानं 5 रेषा काढा. या कलशाची हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करा. ओम श्री वरुणाय नमः. कलश पूजन म्हणजे आपण वरुण देवतेची पूजा करत असतो. दत्तगुरु पूजन. आपल्या देवघरातील दत्तगुरूंची मूर्ती जर मूर्ती नसेल तर सुपारी घ्या. ताम्हणामध्ये सुपारी
किंवा गुरुदेव दत्ताची मूर्ती ठेवा. थोड्याशा अक्षता ठेवून त्या ठिकाणी ठेवा. दत्तगुरूंच्या मूर्तीला आपण आता महाअभिषेक करणार आहोत. प्रथम पाण्याने, नंतर पंचामृत आणि पुन्हा शुद्ध पाण्याने दत्तगुरूंना स्नान घाला. स्नान झाल्यावर चमच्याने किंवा पळीने थोडं थोडं पाणी टाकून दत्तगुरूंना आपण पुरुष सूक्ताचा अभिषेक करणार आहोत. दत्तगुरूंना अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्या. चौरंगावरती थोडेसे अक्षता ठेवून त्या ठिकाणी दत्तगुरूंची मूर्ती स्थापन करा. त्यांना गंधाक्षता, फुलं वाहा. तसेच दत्तगुरूंचा आवडतं भस्म त्यांच्या देखील कपाळाला, छातीला, दोन्ही बाहूंना लावा. दत्तगुरूंना तुळशीपत्र आवश्यक अर्पण करा. दत्तगुरूंची जर मूर्ती नसेल तर या ठिकाणी आपण त्यांचे प्रतीक म्हणून एक सुपारी स्थापन करावी. स्वामी समर्थ पूजन. आपल्या देवघरात जर स्वामींची मूर्ती असेल तर स्वामींच्या मूर्तीला देखील तांबणामध्ये घ्या. प्रथम शुद्ध पाण्याने, नंतर पंचामृत आणि पुन्हा शुद्ध पाण्याने स्वामींना स्नान घाला. स्नान झाल्यानंतर पुरुष सूक्ताचं पठण करून स्वामींना देखील अभिषेक करा. अभिषेक झाल्यानंतर स्वामी महाराजांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्या. चौरंगावरती दत्तगुरूंच्या शेजारी थोडेसे तांदूळ ठेवा. स्वामींची मूर्ती त्या ठिकाणी स्थापन करा. त्यांना देखील गंधाक्षता, फुलं वाहावीत. तसंच भस्म लावा. गुरुचरित्र पारायणाची पूजा. देवघरातील शंख आणि घंटा घ्यावी. उजव्या हाताला शंखाची स्थापना करावी. डाव्या बाजूला घंटेची स्थापना करावी. शंखाला गंध लावा. घंटेला गंधाक्षता, फुलं वाहा. कलश ज्या ठिकाणी स्थापन केला आहे कलशाच्या समोर जोड पानावरती एक सुपारी, हळकुंड, एक बदाम ठेवावं. ही सर्व पूजा सुरू असताना मनातल्या मनात गुरु दत्तात्रयांचा मंत्र ओम राम चिरंजीवी नमः किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचं मनातल्या मनात पठण करावं. आपण पूजेमध्ये जे फोटो मांडले आहेत, स्वामींचा फोटो असेल, गुरु दत्तात्रयांचा फोटो असेल, या प्रत्येक फोटोची पंचोपचारे पूजा करावी. त्यांना हळद कुंकू, अक्षता, गंधाक्षता, फुलं वाहायची. दत्त महाराजांना, स्वामी महाराजांना भस्म अतिशय प्रिय आहे म्हणून त्यांना भस्म देखील लावावं. फुलांचे हार घालावे. दत्त महाराजांना घाला, स्वामी महाराजांना घाला. तसेच आपल्याला बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आणि दत्त महाराजांना बसण्यासाठी एक आसन रोज घ्यायचं. आपलं वाचन सुरू असताना स्वतः दत्त महाराज पारायणाच्या वेळी फेरी मारतात. आपलं पारायण, आपलं वाचन श्रवण करतात. अशा रीतीने पूजा मांडणी झाल्यानंतर या चौरंगाच्या पुढेच एक ताट ठेवावा किंवा चौरंग ठेवावा. गुरुचरित्राच्या पोथीसाठी आपण हे असं म्हणून घेणार आहोत. रोज पोथी वाचन करताना या आसनावरती, या पाटावरती ठेवूनच वाचन करायचं. प्रथम काय करावं, या पाटावरती स्वच्छ वस्त्र ठेवावं. लाल किंवा पिवळं कुठलंही वस्त्र चालेल. त्यावरती थोडेसे अक्षता ठेवाव्यात. अक्षतावरती गुरुचरित्राची पोथी ठेवावी. या पोथीची पंचोपचारिक पूजा करायची. हळद कुंकू, अक्षता, नंदाक्षता, फुलं वाहायची. सरस्वती नमः पारायण सुरू असताना पोथीचे पावित्र्य जपायचं. रोज वाचन सुरू करण्या अगोदर पोथीची पूजा करायची. पूजा झाल्यानंतरच पोथीचे वाचन करायचं. पोथी उचलून हातात घ्यायची नाही आहे. त्याच ठिकाणी आसनावरती म्हणजेच पाटावरती ठेवून तिचं वाचन करायचं. आपलं वाचन झालं की पोथी स्वच्छ वस्त्रामध्ये झाकून ठेवायची. पोथीची पूजा झाल्यानंतर अखंड दिवा प्रज्वलित करायचा. अशा पद्धतीने पोथीचे पूजन केल्यानंतर, अखंड दिवा प्रज्वलित केल्यानंतर श्री स्वामी समर्थ किंवा ओम रामचंद्र नमः या मंत्राचा एक माळ पठण करा. गायत्री मंत्राचं पठण करावं आणि वाचनाला सुरुवात करावी. पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय, दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्याय, तिसऱ्या दिवशी 22 ते 29, चौथ्या दिवशी 29 ते 35, पाचव्या दिवशी 36 ते 38, सहाव्या दिवशी 39 ते 43, सातव्या दिवशी म्हणजेच स्वामी समर्थ प्रकट दिना दिवशी 44 ते 53 असे अध्याय वाचन करायचं. रोज आपलं वाचन झाल्यानंतर सकाळ संध्याकाळ गुरुचरित्राच्या पोथीला तसेच दत्त महाराजांना आपण घरात जे अन्न बनवतो त्याचा नैवेद्य दाखवायचा. सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला आरती करायची. गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन. प्रकट दिना दिवशी म्हणजेच सप्ताहाचा शेवटचा दिवस 10 एप्रिल रोजी
आपले संपूर्ण वाचन पूर्ण करा। 44 ते 53 अध्याय वाचा। या दिवशी उपवास असतो म्हणून उद्यापन दुसऱ्या दिवशी करा, म्हणजेच 11 एप्रिल रोजी। उद्यापनाच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ होऊन संपूर्ण पूजेची गंधाक्षता फुलं वाहून पूजा करा। पूजा साहित्याची पूजा करा। पूर्णाचा नैवेद्य दाखवा। घेवड्याच्या शेंगाची भाजी जी दत्त महाराजांना प्रिय आहे ती नैवेद्यामध्ये अवश्य ठेवा। एकूण 5 नैवेद्य बनवा। पहिला नैवेद्य दत्तांसाठी, दुसरा स्वामी समर्थ महाराजांसाठी, तिसरा आपल्या कुलदेवतेसाठी, चौथा गुरुचरित्राच्या पोथीसाठी, 5वा गायीसाठी। पूजा झाल्यानंतर गायीचा नैवेद्य गायीला देऊन या। बाकीचे नैवेद्य घरातील सर्व सदस्यांनी खा। आरती करा। शक्य झाल्यास एखाद्या पाहुणे किंवा जोडपं किंवा कमीत कमी एखाद्या जीवाला अवश्य खाऊ घालावं। तसंच या दिवशी एखादा याचक भिकारी आपल्या दारावर जर आला त्याला रिकामं जाऊन देऊ नका। उद्यापनानंतर संपूर्ण पूजा साहित्य तसेच ठेवा। दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण पूजेवर गंधाक्षता फुलं वाहायची आणि पूजा हलवायची। पूजा हलवल्यानंतर पूजा साहित्याचे काय करायचं? कलशातील तांब्यातील जे पाणी असतं ते संपूर्ण पाणी आपल्या घरामध्ये आजूबाजूला शिंपडून द्या। सुपारी, हळकुंड, बदाम, विड्याची पानं ही पाण्यामध्ये विसर्जित करावीत। श्री स्वामी समर्थ, ओम राम चिरंजीवी नमः, दत्त महाराजांचा कुठलाही मंत्र, विष्णू सहस्त्रनाम अवश्य पठण करा। संकल्प करून पारायणाचे नियम पाळून गुरुचरित्र पारायण आपण अवश्य करावे। एका बैठकीत जरी एवढे अध्याय वाचून नाही झाले हरकत नाही, थांबून थांबून दिवसभरात आपलं वाचन पूर्ण करायचं। आपल्या सर्वांच्या मनोकामना दत्तगुरू महाराज आणि स्वामी समर्थ महाराज पूर्ण करू दे, हीच दत्तगुरूंच्या चरणी, स्वामींच्या चरणी प्रार्थना करते। तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका। असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।